नमस्कार मराठी मंडळ, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि सध्या देशभरात राज्यभरात चर्चा आहे ती बीडची आणि संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाची। यामध्ये आरोप झालेले वाल्मिक कराड यांनी पुण्यात आत्मसमर्पण केल्यानंतर सीआयडीची टीम संध्याकाळी बीडमध्ये दाखल झाली। रात्री उशिरा केज कोर्टात कराड यांना हजर करण्यात आलं होतं। कोर्टात जोरदार युक्तिवाद घडला आणि नेमका या युक्तिवादामध्ये कोणाच्या वकिलाने काय मुद्दे मांडले, चला तर पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करायचा असून 15 दिवसांची कोठडी द्या अशी मागणी सीआयडीच्या वतीनं सरकारी वकील यांनी केली। सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करत होता। कराड हा गुन्हे करून दहशत पसरवत होता अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला दिली। पोलिसांची काही तक्रार आहे का असं कोर्टानं विचारलं, त्यावर नाही असं उत्तर वाल्मिक कराड यांनी दिलं। मोबाईलवरील संभाषण हे कराडांचंच आहे का याची तपासणी करायची आहे। तपासणीसाठी 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सीआयडी कडून करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा हात आहे का असं कोर्टानं विचारल्यानंतर खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचं कनेक्शन आहे का याचा तपास करायचा आहे। काम बंद करा नाहीतर हातपाय तोडू अशी धमकी कराड यांनी दिली होती असं सरकारी वकील यांनी कोर्टाला सांगितलं। त्यानंतर सर्व बाबी तपासून पोलीस कोठडी देऊ नका असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला। वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता आहे, गरीब राजकारणी आहे। वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। खंडणी मागण्याचा फक्त आरोप झालेला आहे। खंडणी मागितली म्हणून कोठडी मागणं हे चुकीचं आहे। 2 कोटींची खंडणी मागितली असा आरोप झालेला आहे आणि राजकीय दोषापोटी वाल्मिक कराड यांना या प्रकरणात गोवण्यात येतंय। 2 कोटींची खंडणी मागितली तर पैसे मागितले का, दिले गेले का, मीडिया ट्रायल बघून कोर्टाने निर्णय घेऊ नये। सर्व पेपर तुमच्याकडे आहेत, ते तपासून तुम्ही निर्णय घ्यावा। स्वतःहून कराड यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, त्यामुळे कोठडी न देता जामीन मंजूर करावा अशी मागणी कराड यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती। मात्र कोर्टानं पुढील तपासासाठी 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावतो आहोत असा निर्णय कोर्टानं दिला आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांची रवानगी कोठडीत करण्यात आलेली आहे। तर हा होता कोर्टात झालेला वाल्मिक कराड आणि सरकारी वकील यांच्यामधील युक्तिवाद आणि कोर्टानं सुनावलेला निर्णय। आता 14 दिवसामध्ये काय या चौकशीतून समोर येतं हे बघण्यासारखं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।